मेन म्हणजे काय, चेतन युट्यूब वरती त्याच्या फक्त आणि फक्त पॉडकास्ट घेतो. आज तो देणार पण आहे. आज देणार आहे. ऍक्च्युली पहिलीच वेळ आहे माझी की पॉडकास्ट मी आज देतोय. आणि जसं देवने सांगितलं तर बँटर विथ चेतन नावाने माझं युट्यूबला चॅनल आहे, इंस्टाग्रामवर पण आहे. आणि मी ॲस्ट्रॉलॉजी, त्याच्यानंतर फायनान्स, त्याच्यानंतर जे ट्रेंडिंग टॉपिक असतात, मी जर स्टार्टिंगला तुम्हाला विचारलं की मी करतो काय, तर डिजिटल मार्केटिंगमध्ये ॲड कॅम्पेन रन करतो क्लायंटसाठी. दुसरी गोष्ट मी ब्लॉगिंग करतो. ब्लॉगिंग म्हणजे काय की भरपूर लोकांना वाटतं की ते कॅमेरा घेऊन फिरायचं, हॅलो गाईज आज मी इकडे आलो तिकडे आलो, ते ब्लॉगिंग नाही. ब्लॉगिंग हा वर्ड असा आहे की जेव्हा मला इंजिनिअरिंगला ड्रॉप पडला होता ना, तेव्हा पण मी एका कंपनीत काम केलं होतं, सोलारिका. आणि तिथे मी शटर उघडण्यापासून तर मी सगळे कामं करायचो तिथं. ठीक आहे. मी आजपर्यंत, म्हणजे तुला खोटं वाटेल, मी कधीच कोणत्या गोष्टीला लेट झालो नाही इन केस ऑफ वर्क. म्हणजे वर्क पण, आणि म्हणजे पार्टी राहू दे का काम राहू दे, मी कधीच लेट होत नाही कोणत्या गोष्टीला. मी काम वेळेच्या आधी जातो प्रत्येक. ऍक्च्युअल मध्ये तू जे जॉब करत होता, जॉब तू सोडला तेव्हा तुला घरच्यांनी म्हणजे अडवलं नाही का? घरच्यांनी तुला सपोर्ट केला का त्यावेळेस? हे बघ तुला सांगतो, सगळ्यात पहिले वडिलांना विचारलं होतं, वडील बोलले तुला काय करायचं. दुसरी गोष्ट, मम्मीला विचारलं, मम्मी बोलली जॉब बी सोडू नको, उच्च पैसे येत आहे, रिलॅक्स लाईफ जा, कशाला धंद्यात पडतोय. बरोबर. तिसरी गोष्ट, बायकोला विचारलं, बायको बोलली तू टेन्शन घेऊ नको, तुला काय करायचं. सगळ्यात मेन म्हणजे जोपर्यंत तू घरी पैसे मागत नाही ना वडिलांना, तोपर्यंत तुला वडील तुझ्या बोलणार नाही की तू काय करतोय काय. युट्यूब वरती अर्निंग कशी होते? हे बघ, युट्यूबची अर्निंग कशी होते, तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की युट्यूबची जी अर्निंग आहे ना, इट्स डिपेंड ऑन द, जे लोक जॉबला आहेत त्यांनासाठी जर समजा काही युट्यूब वरती चॅनल करायचं असेल, स्टार्टिंग करायचं असेल, तर त्यांनी साईड बिझनेस म्हणून केला पाहिजे की त्यांची आवड. त्या व्हिडिओज मध्ये काही कमेंट्स वगैरे होत्या रिजन विषयी वगैरे वगैरे, तर ह्या कमेंट्स शिव्या दिल्या होत्या काही लोक, शिव्या पण दिल्या. बरोबर. काही पीसफुल कम्युनिटीच्या लोकांनी शिव्या टाकल्या होत्या खाली. हे बघ कसं असतं की आता एक प्राऊडली सांगतो, मी हिंदू आहे. बरोबर बरोबर, मी हिंदू आहे, मी गर्वाने सांगतो. ओके. एक पिक्चर आला होता. हॅलो ऑल, वेलकम बॅक टू न्यू अनदर व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं परत एकदा देव्स डिजिटल डोमेनवरती स्वागत आहे. सो आजचे जे गेस्ट आहेत ते खूप खास आहेत, कारण त्यांचं जे चॅनल आहे, त्यांचं युट्यूबवरती चॅनल आहे आणि ऑलमोस्ट 45 ते 50 हजार सबस्क्रायबर आहेत. इंस्टाग्रामवर ऑलमोस्ट 30,000 फॉलोअर्स आहेत. सो दोन्ही मिळून ऑलमोस्ट 80 हजारापर्यंत फॉलोअर्स आहेत. सो चेतन आपल्या आज देव्स डिजिटल डोमेनवरती आहेत. सो वेलकम चेतन. अरे थँक्यू तू बोलवल्याबद्दल देव. ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं तर देव माझा मित्रच आहे, त्यामुळे त्याने मला बोलवलं इथं, नाही तर कशाला बोलवलं असतं. सो ऍक्च्युली आतापर्यंत जर तुम्ही ह्या चॅनलवरती व्हिडिओज बघितले असतील ना, तर मी आतापर्यंत असे चॅनल घेतले, असे पॉडकास्ट घेतले जे नॉन IT बॅकग्राऊंड मध्ये आहेत, जे IT मध्ये जॉब करतात. बरोबर. बट आज मी माझा पहिला पॉडकास्ट घेतोय जो IT मधून बाकीचे जो बिझनेस असेल किंवा बाकीचे जो काही इन्कम असेल त्या, आणि मेन म्हणजे काय, चेतन युट्यूब वरती त्याच्या फक्त आणि फक्त पॉडकास्ट घेतो. आज तो देणार पण आहे. आज देणार आहे. ऍक्च्युली पहिलीच वेळ आहे माझी की पॉडकास्ट मी आज देतोय. आणि जसं देवने सांगितलं तर बँटर विथ चेतन नावाने माझं युट्यूबला चॅनल आहे, इंस्टाग्रामवर पण आहे. आणि मी ॲस्ट्रॉलॉजी, त्याच्यानंतर फायनान्स, त्याच्यानंतर जे ट्रेंडिंग टॉपिक असतात, तर या सगळ्या टॉपिकवर मी पॉडकास्ट घेत असतो. येस. सो चेतन, आपण स्टार्ट करूयात इथून की मी आतापर्यंत जेवढे पण म्हणजे पॉडकास्टला बोलवले, बरोबर, ओके, जेवढे एम्प्लॉईज आहेत त्यांना 10+ ऑफ एक्सपिरियन्स वगैरे, ते सगळे लोक आले. आणि खूप असे पण लोक आले ज्यांचं नॉन IT बॅकग्राऊंड आहे आणि ते IT मध्ये आहे, कारण IT मध्ये हाईप आहे एक, किंवा पॅकेज, पैसे जास्त आहे. मग असं तू डायरेक्टली IT मधून, एकतर चेतननी मेन मध्ये सांगायचं झालं की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे, आणि तिथून जॉब वगैरे न करता, IT मध्ये न करता, तो डायरेक्टली ह्या इंडस्ट्रीमध्ये कसा आला. बरोबर. ऍक्च्युली मी जर स्टार्टिंगला तुम्हाला विचारलं की मी करतो काय, तर मी फक्त युट्यूब करतो असं नाहीये. कारण युट्यूब जे मी करतो ते लोकांना दिसतं म्हणून मी युट्यूब करतो. बरोबर. ऍक्च्युअल माझा जो बिझनेस आहे ते मल्टिपल बिझनेस मध्ये मी काम करतो. ऍक्च्युली डिजिटल मार्केटिंग. बरोबर. म्हणजे जे तू बोलला मला की एक IT मधून तू याच्यात कसा आला युट्यूब वगैरे मध्ये, तर मी डिजिटल मार्केटिंग मध्ये 3.5 वर्ष जॉब केला ऑलरेडी. ओके. मी डिजिटल मार्केटिंग मध्ये ऍड कॅम्पेन रन करतो क्लायंटसाठी. दुसरी गोष्ट, मी ब्लॉगिंग करतो. ब्लॉगिंग म्हणजे काय की भरपूर लोकांना वाटतं की ते कॅमेरा घेऊन फिरायचं, हॅलो गाईज आज मी इकडे आलो तिकडे आलो, ते ब्लॉगिंग नाही. ब्लॉगिंग हा वर्ड असा आहे की आपण वेबसाईट बनवतो, वेबसाईटवर आर्टिकल्स टाकतो, ठीक आहे, आणि आपण टार्गेट करतो आउटसाइड ऑफ इंडियाच्या कंट्री, ज्याच्यामुळे आपल्याला तिकडून अर्निंग होते. ओके, दिस इज नॉट द पार्ट ऑफ IT. मी याला IT कन्सिडर करत नाही. तर तो एक पार्ट झाला. त्याच्यानंतर आपण पॉलिटिकल कॅम्पेन्स करतो. एखाद्या पॉलिटिकल पार्टीसाठी आपण पॉलिटिकल कॅम्पेन करतो की त्याच्यामध्ये मग आपण मल्टिपल पार्ट आहेत. जसं आपण पुढे पुढे जाऊ पॉडकास्टमध्ये, तसं तुला मी सांगतो काय काय एक्झॅक्टली त्याच्यात आपण काम करतो. येस.
सो मी आतापर्यंत आपण असं बघितलं की यार नाही, सगळ्यांची फॅमिली जी असते ते सपोर्ट करते कशासाठी की तुम्ही त्याला पुश करते. हा म्हणजे आयटीतून मोस्टली काय होतं की आता, आणि तू एक प्रश्न विचारला की आयटीतून तू या फील्डमध्ये कसा आला, बरोबर आहे. तर तुला सांगतो की हे बघ, मी इंजिनिअरिंग केलंय कम्प्युटरमध्ये, बट जेन्युअनली बोलायचं झालं तर मी काही इतके तारे नव्हते तोडले, मला काही इतकं यायचं नाही. मला कोडिंग तू विचारशील तर मी पीडी लावायचो आणि मी पास व्हायचो प्रॅक्टिकल एक्झामला. मला कोडिंग यायचं नाही. म्हणजे असं पण नाही की मी शिकायचा ट्रायच केला नाही ऍक्च्युअल मध्ये, म्हणून की थोडंसं कसं असतं, इंजिनिअरिंगला असतो आपण घरून, आपल्याला पैसे येत असतात, आपण मजा करत असतो. माझी इंजिनिअरिंग तशीच होती. इतकं काही असं हॅपनिंग काही नव्हतं की मी म्हणजे इन केस ऑफ स्टडीज त्याच्यात काही करत होतो. थेरॉटिकली आय वॉज गुड, म्हणजे थेरॉटिकली जमत होतं. आणि दुसरी गोष्ट इंजिनिअरिंगला आहे ना, जे मला मित्र मिळाले ते चांगले होते की त्यांनी मला, म्हणजे मी जरी अभ्यास केलेला नाही तर शेवटच्या दिवशी त्यांनी मला कन्सेप्ट क्लिअर करून दिले तर तेवढं जमून जायचं. ठीक आहे. पण जेव्हा तू प्रॅक्टिकली विचार करतो तर प्रॅक्टिकलमध्ये मला ते कोडिंग वगैरेच्या पार्टमध्ये मला नाही यायचं, आणि मला हे माहिती होतं. पण मला हे माहिती होतं जर मी अभ्यास केला असता कोडिंगचा तर मी त्याच्यात पण करू शकलो असतो, कारण तेव्हा हाईप होती. आणि मेन माझ्या डोक्यात फोकस काय होता की मला बिझनेस करायचा आहे. मला आहे ना जॉब करायचाच नव्हता पहिल्यापासून, मला बिझनेसच करायचा होता की घरी जाऊ कन्स्ट्रक्शनचा बिझनेस करू सिव्हिलमध्ये. बट काही गोष्टी अशा झाल्या की मी इंजिनिअरिंग करत असताना एक पेज ओपन केलं होतं. आम्ही 3 मित्र मिळून, मी, राम आणि राहुल गोंडाल, आम्ही 3 लोकांनी मिळून एक पेज ओपन केला. त्याचं नाव तेव्हा आम्ही ठेवलं होतं थर्की टीन्स. ठीक आहे. तर ते जेव्हा आम्ही ओपन केलं ना, तर ते पेज मी एकट्याने चालवलं, यांनी नाही चालवलं. ओके. त्या इंस्टाग्राम पेजवर मी मीम्स बनवायचो आणि त्याच्यातून मग काय व्हायचं की मी ते शेअर करायचो इकडे तिकडे, आणि भरपूर मी एक 20-25 हजार फॉलोअर्स त्या पेजवर म्हणजे गॅदर्ड केले होते, बरोबर झाले होते तेव्हा जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो. येस. तर मला एक गोष्ट काय आली होती, आणि तेव्हाच मी अर्निंग पण केली होती त्याच्यातून, की जेव्हा मी ते पेज बनवलं तर लोक माझ्याकडे यायचे आणि बोलायचे की अरे माझं एक छोटं प्रॉडक्ट आहे, तू तुझ्या पेजवर स्टोरीला लाव. ठीक आहे. मग ते तिथून बाय करतील. ठीक आहे. ही सुरुवात होती डिजिटल मार्केटिंगची. आयडिया आली की असं काय केल्यानंतर काहीतरी एक्झॅक्टली. तेव्हा मला हे माहित नव्हतं की याला डिजिटल मार्केटिंग बोलतात. बरोबर. ओके. त्याच्यानंतर काय झालं की इंजिनिअरिंग संपलं माझं, आणि मग मला असं वाटलं की आता एक तर घरी जाऊ आणि बिझनेस करू. पण दुसरी गोष्ट वाटली की यार मला एक 6 महिने पुण्याला जाऊन बघू. कसं असतं की आता मी येतो खानदेशमध्ये, जळगावमध्ये, आमच्याकडे काय क्रेज आहे माहिती का, की पुण्याला जायचं. आणि थोडंसं कसं असतं की आता माझं इंजिनिअरिंग झालं नाशिकला आणि माझं जळगाव होम टाउन, तर नाशिक जळगावच्या बाहेर मी गेलेलोच नाही कधी. थोडंसं क्रेज असतं आपल्याला, चला पुण्याला जाऊ. पुण्याला आलो की म्हटलं 6 महिने कोर्स करू, कोणता तरी जरा फिरायला मिळेल, असं तसं मी विचार केला. पण इथे आल्यानंतर आहे ना, मी अप्लाय करायला सुरुवात केली जॉब, कारण माझे 2 मित्र डिजिटल मार्केटिंग मध्ये जॉब करत होते. बरोबर. मग ते मला बोलले की अरे तू ट्राय कर ना डिजिटल मार्केटिंग. मी नाही तर कोडिंगचा मी कोर्स करणार होतो ऍक्च्युली, खरं सांगायचं तर. ऍक्च्युली सगळेच पुण्यामध्ये मी कोडिंगचाच करणार होतो. पण मला आहे ना एक कॉल आला एका दिवशी, मी डिजिटल मार्केटिंगची पण एक प्रोफाईल बनवली होती नोकरीवर. मला कॉल आला आणि तो बोलला की तू काय करतो काय नाही. मी म्हटलं की मी इंटरेस्टेड आहे जॉब करण्यासाठी. तो बोलला की तुला मी 5,000 रुपये देईल ॲज अ इंटर्नशिप. ओके. कारण मी त्याला, म्हणजे मला जॉब कोणत्या गोष्टी मिळाला माहिती का, जी इंटर्नशिप मिळाली, जे काम मी केलं होतं आधी म्हणजे किंवा जे मी ते पेज क्रिएट केलं होतं ना, त्या पेजमुळे मला ती इंटर्नशिप मिळाली. ठीक आहे. तर ही ऍक्च्युअल जर्नी होती की ज्यामुळे मी आयटीत आलो, ज्यामुळे मी डिजिटल मार्केटिंग मध्ये आलो. आणि मला असं वाटलं नाही कधी की मी कोडिंग मध्ये गेलो असतो तर मी बेटर राहिलो असतो, कारण हे मला आवडत होतं. हे मी जे करतोय ना आता, किंवा मी जे आधी करत होतो त्याच्यात मी हॅपी होतो. त्यामुळे जरी पेमेंट जास्त असलं तरी ज्या फ्लो मध्ये मी याच्यात आलो आणि जे माझा इंटरेस्ट होता तेच मला मिळत गेला, त्यामुळे आय वॉज व्हेरी हॅपी. किती वर्ष जॉब केला? हे बघ, मी 3.5-4 वर्ष जॉब केला. आणि 3.5 वर्ष जॉब केल्यानंतर जेव्हा जॉब सोडला, ऑलमोस्ट तेव्हा पर मंथली किती? ठीक आहे, सॅलरी वगैरे सांगतो मी. आतापर्यंत मी रिव्हील नाही केलंय कुठेच पैसे वगैरे किती कमवतो काय, किंवा नाही. तेव्हा जॉब सोडला, कारण तो जॉब तर कसं आहे का, हा क्वेश्चन का केला, कारण आपल्याकडे जॉब असतो, आपल्याला पर मंथली सॅलरी येते. बरोबर. आणि आपण ती ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष आपण जॉब केलेला असतो, सॅलरी येते, आणि आपण तो जॉब सोडतो. बरोबर. त्यात फॅमिली एकदम हे असते की तू जॉब पैसे कमवतोय आणि जॉब सोडतोय, म्हणजे हे थोडंसं. ठीक आहे, फॅमिलीवर तर आपण नंतर येऊ, पहिले आपण जॉब बद्दल बोलू. ओके. तर गोष्ट कशी होती ना जॉबची, पहिला पेमेंट माझं 5,000 रुपये होतं. ठीक आहे. ओके. माझ्या वडिलांना जेव्हा मी सांगितलं होतं की मी 5,000चा जॉब जॉईन करतोय, माझ्या वडिलांनी मला सपशेल नाही सांगितलं होतं. वडील बोलले होते की तू 5,000चा जॉब जॉईन नको करू, तू घरी ये. ओके. त्यापेक्षा घरी आहे, पण तू असे कामं नको करू की तू 5,000वर काम करतोय. पण आहे ना, मी एक बघितलंय की
म्हणजे मी मला ना शिकायला आवडतं आणि मला ना काम करायला आवडतं. जेव्हा मला इंजिनिअरिंगला ड्रॉप पडला होता ना, तेव्हा पण मी एका कंपनीत काम केलं होतं सोलारिका, आणि तिथे मी शटर उघडण्यापासून तर मी सगळे कामं करायचो तिथं. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल. पण त्या कंपनीत मला हाऊ टू इन्स्टॉल द सोलर पॅनल्स अँड हाऊ टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी फ्रॉम देम हे शिकायला मिळालं. ठीक आहे, सोलारिका नावाची कंपनी होती ती, अजून पण मला आठवते. 7-8 महिने जॉब केला होता मी ड्रॉपच्या वेळेस, पण मला त्याच्यातून खूप शिकायला मिळालं. तर सेम गोष्ट आहे की मी परत 5,000 पासून स्टार्ट केलं आणि एक मी 5-6 कंपन्या चेंज केल्या. पण मला या ज्या कंपन्यामध्ये जे मॅनेजर्स मिळाले ना ते खूप चांगले मिळाले. पहिल्या कंपनीचे माझे मॅनेजर होते विशाल, आणि शेवटच्या कंपनीचे होते रिद्धी. त्याच्यामध्ये मुकुल नावाचे एक मॅनेजर होते. अतिशय हुशार लोक होते सगळे, आणि त्यांच्यामुळे मला डिसिप्लिन कळाला कामाचं. हे मी आजपर्यंत, म्हणजे तुला खोटं वाटेल, मी कधीच कोणत्या गोष्टीला लेट झालो नाही इन केस ऑफ वर्क. म्हणजे वर्क पण, आणि म्हणजे पार्टी राहू दे का काम राहू दे, मी कधीच लेट होत नाही कोणत्या गोष्टीला. मी काम वेळेच्या आधी जातो प्रत्येक ठिकाणी. तर ही गोष्ट होती. तर 5,000 पहिला पगार होता. आणि जेव्हा मी जॉब सोडला तर 3.5-4 वर्षामध्ये मी कंपनीज पण भरपूर चेंज केल्या, 4-5 कंपनीज. तर तेव्हा मला 65,000 रुपीज पर मंथ सॅलरी होती. ओके, ग्रेट. जसं आता चेतननी मेन्शन केलं की मी हर एक म्हणजे कुठल्याच गोष्टीला मी डिले करत नाही, आणि तेवढं आहे. सो टायमिंगचं आहे. तू आज पण पाहिलं पाऊस येत होता बाहेर, आणि माझ्या पॉडकास्ट करून आलोय मी, तो वेळेवर आलाय. सो चेतन, ही गोष्ट का आवडली, त्याचमुळे आय थिंक तू जे काही बिझनेस मध्ये तू कुठले बिझनेस चालवतो, म्हणजे खूप सारे बिझनेस चालवतो, हे टायमिंग वरती बोलला म्हणून म्हणलो की तू जर टायमिंग वरती करत असेल तर तू जास्त करू शकतो. बरोबर. हे बघ, आता लास्ट कंपनी जी होती ना माझी, इट वॉज अ रिअल इस्टेट डिजिटल मार्केटिंग एजन्सी. ठीक आहे, त्याच्यामध्ये रिअल इस्टेटवर आम्ही कॅम्पेन्स वगैरे करायचो आणि डिजिटल कॅम्पेन त्यांचे हँडल करायचो. आय वॉज अ अकाउंट मॅनेजर देअर. ठीक आहे, आणि अकाउंट हँडल करायचो. रिअल इस्टेट मोठ्या कंपन्या होत्या, त्यांचे अकाउंट हँडल करायचो. विषय काय होता ना की तिथे पण सगळं ओके चाललं होतं. आणि ऑल्सो एक कंपनी आहे, त्या कंपनी ई कॉमर्स कंपनी आहे, ज्याची ऍड रणवीर सिंग आणि जॉनी सिन्स ने केलेली आहे. त्या कंपनीचं पण मी अकाउंट मॅनेजर होतो त्या कंपनीत असताना, ओनली बिकॉज ऑफ दॅट कंपनी. ते काही आपण पर्सनल नव्हतं करत. तर ह्या ज्या कंपनीज होत्या ना, तर याच्यात मी जे काम केलं, तर मी डिजिटल मार्केटिंगमध्येच आता सध्या बिझनेस करतो. ठीक आहे, मी काही व्हिडिओ बघायचो, आणि मी जेव्हा जॉब करत होतो तेव्हा मी शिकलो की ब्लॉगिंग काय असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर मी कंपन्यांमध्ये शिकलो ऍड कॅम्पेन कसे रन करायचे. मी तिथे शिकलो एखाद्याचं सोशल मीडिया कसं ग्रो करायचं. मी सगळ्यात पहिली कंपनी जिथे मला 5,000 पगार होता, तिथे मी व्हिडिओ एडिटिंग पण शिकलो. बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टी मी आज ज्या करतोय ना, मी तर कंपन्यांमध्ये शिकलेलो आहे. म्हणजे लोक म्हणतात ना की डायरेक्ट बिझनेसला लागा, बट तसं नाहीये. मी पहिले जॉब केला ना, तिथे मला शिकायला मिळालं. तर सध्या मी कोणकोणत्या डोमेनमध्ये काम करतो. मी डिजिटल मार्केटिंग हे एक मेन डोमेन झालं, ज्याच्यामध्ये आपण सोशल मीडिया करतो. की एखादी कंपनी समजा, तर त्याचं सोशल मीडिया आपण हँडल करतो. दुसरी गोष्ट, जर कोणाचे शेअर मार्केटचे काही कोर्सेस आहे, तर या सगळ्या व्यक्तींना आपण लीड्स द्यायचं काम करतो. ठीक आहे, आपण कॅम्पेन्स रन करतो. ठीक आहे, आपण गुगल ऍड्स रन करतो, आपण फेसबुक ऍड रन करतो, आणि त्याच्यातून जे लीड्स येतात त्या आपण या कंपनीजला देत असतो. ठीक आहे, मग त्याचे पॅकेजेस असतात वगैरे, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तिसरी गोष्ट जी बोललो मी तुला, पहिली सोशल मीडिया, दुसरं डिजिटल मार्केटिंग ऍड कॅम्पेन करतो, तिसरं जे आहे ते आहे ब्लॉगिंग. तर ब्लॉगिंग मध्ये काय ना की आपण वेबसाईट बनवतो ऑन एनी पर्टिक्युलर टॉपिक. समज आता शार्क टँक शो आला होता, मी काय केलं, मी sharktänk.co.in नावाची एक डोमेन विकत घेतलं. ते डोमेन जेव्हा मी विकत घेतलं, तर तेव्हा शार्क टँकचं पण स्वतःचं डोमेन नव्हतं. ओके, शार्क टँकचं पण स्वतःचं डोमेन नव्हतं तेव्हा. आणि तेव्हाच मी ते विकत घेतलं, मी त्याच्यावर कंटेंट टाकायला स्टार्ट केलं. म्हणजे माझ्याकडे फ्रीलॅन्सर्स आहेत जे माझ्यासाठी कंटेंट लिहून देतात मला. ओके, इंग्लिशमध्ये कंटेंट लिहून देतात प्रॉपर, बिकॉज आय बिलॉंग टू अ सेमी इंग्लिश, म्हणजे सेमी इंग्लिश होतं माझं. तर माझी इंग्लिश तशी नाही आहे की मी लार्ज ऑडियन्सला चांगलं इंग्लिश हे मध्ये हे करू शकतो. तर त्याच्यावर मी हे करतो, कंटेंट त्या वेबसाईटवर टाकलं. आणि मग काय होतं की गुगल ॲडसेन्स थ्रू, ॲफिलिएट मार्केटिंग थ्रू आपण प्रोडक्ट लिस्ट करतो आपल्या वेबसाईटवर, आणि त्याच्यातून आपली अर्निंग होत असते. ठीक आहे, आणि नंतर मग काय होतं की एका पर्टिक्युलर टाइम नंतर, समजा जर तुझं एक 3 महिन्यानंतर तुझ्या वेबसाईटला तुला 15,000 रुपये मिळत आहे पर मंथ, किंवा म्हणजे 20,000 मिळत आहे, तर तू त्या वेबसाईटला इंटू 25 to 30x मध्ये विकू शकतो. ओके, ग्रेट. हा माझा मेन बिझनेस आहे, ज्याच्यातून मी अर्न करतो पैसे. जे म्हणजे लोक काही नाही वाटतं की युट्यूब मधून अर्निंग करतो, पण युट्यूब मधून तर माझी आता म्हणजे कधीची अर्निंग सुरू आहे, बट जी फोकस म्हणजे ज्याचा इम्पॅक्ट पडू शकतो अशी अर्निंग माझी मागच्या 6 महिन्यापासून स्टार्ट झाली आहे. हा, आणि एक गोष्ट राहिली जी करतो, ऍक्च्युली प्रतीक पाटील नावाचे माझे रिलेटिव्ह आहे, आणि ते माझे मेंटॉर पण आहे. म्हणजे इन केस ऑफ बिझनेस मी कोणती पण गोष्ट जर करतो तर मी त्यांना विचारतो. तर
त्यांनी सगळ्यात आधी पॉलिटिकल कॅम्पेन करायला स्टार्ट केलं. ठीक आहे, म्हणजे आपण सिटी आणि ते आता इथे डिस्कस नको करायला, इट्स प्रायव्हेट पार्ट. बट आम्ही पॉलिटिकल जे पार्टीज असतात त्यांचे जे उमेदवार असतात तर त्यांच्यासाठी पॉलिटिकल कॅम्पेन्स करतो. इट्स लाईक की त्यांचं पूर्ण PR सांभाळणे. ठीक आहे, त्यांचं PR मॅनेजमेंट करायचं, त्याच्यानंतर सर्वे करायचा की या एरियामध्ये कोणत्या कास्टचे किती लोक आहे, कोणत्या धर्माचे किती लोक आहे. त्याच्यासोबतच जर जर व्यक्ती उमेदवार असला तर या व्यक्तीला तुम्ही निवडून द्याल की नाही द्याल, या सगळ्या गोष्टींचा सर्वे आपण करतो. 30-35 लोकांची टीम असते. आणि प्रतीक पाटील जे आहे ना, ही इज व्हेरी क्लेवर मॅन, त्यांच्याकडून शिकायसारखं खूप आहे. आणि या गोष्टी पूर्ण प्लॅनिंग ते करतात. ओके, ठीक आहे. सोबतच त्याच्या म्हणजे इन केस ऑफ पॉलिटिकल कॅम्पेन जे म्हणतो, एक सिम्पल फॅक्ट की आपण टेस्टिमोनियल्स क्रिएट करतो लोकांचे. म्हणजे एखादा जर उमेदवार आहे, कोणत्याही पक्षाचा राहू देतो, तर तो त्या उमेदवाराचं आपण लोकांमध्ये जातो, आपण आदिवासी पाड्यांवर जातो, सगळीकडे जातो आणि लोकांच्या भावना जाणून घेतो, त्याचं व्हिडिओग्राफी करतो, त्याच्या डॉक्युमेंटरीज बनवतो आणि मग ते ॲट द टाइम ऑफ इलेक्शन आपण त्या पोस्ट करतो. हे ओव्हरऑल माझं सगळं इन केस ऑफ बिझनेस या गोष्टी आहे. खूप जास्त खूप. येस चेतन, तू जे काय तू बिझनेस सांगतोय आता की एवढी मोठी एकदम लिस्ट सांगितली. ऍक्च्युअल मध्ये तू जे जॉब करत होता, जॉब तू सोडला तेव्हा तुला घरच्यांनी म्हणजे अडवलं नाही का? घरच्यांनी तुला सपोर्ट केला का त्यावेळेस? हे बघ, तुला सांगतो, सगळ्यात पहिले वडिलांना विचारलं होतं, वडील बोलले तुला काय करायचं कर. दुसरी गोष्ट, मम्मीला विचारलं, मम्मी बोलली जॉब सोडू नको, गुपचूप पैसे येत आहे, रिलॅक्स लाईफ जग, कशाला धंद्यात पडतोय. बरोबर. तिसरी गोष्ट, बायकोला विचारलं, बायको बोलली तू टेन्शन घेऊ नको, तुला काय करायचं. सगळ्यात मेन म्हणजे ह्याच गोष्टी होत्या. पण मला वाटलं की यार आता हीच वेळ आहे, उतरून जाऊ. ठीक आहे, मग मी बिझनेसमध्ये उतरून गेलो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला सांगतो की जोपर्यंत तू घरी पैसे मागत नाही ना वडिलांना, तोपर्यंत तुला वडील तुझे बोलणार नाही की तू काय करतोय काय नाही. ठीक आहे, जेव्हा तू घरी पैसे मागशील तेव्हा ते तुला बोलतील की तू माझ्याकडे पैसे मागतोय, मग कशाला जॉब सोडला. ठीक आहे, त्यामुळे अनलेस अँड अंटिल तू त्यांच्याकडे पैसे मागत नाहीये तोपर्यंत तुला ना ते बोलतील ना की त्यांना काही प्रॉब्लेम आहे ना. बरोबर. पण मला एक माहिती होतं की माझी बायको जॉब करते. ओके, ठीक आहे, मला एक माहिती होतं की किती पण काहीही सिच्युएशन येऊ दे, एक तर मी जॉब केलेला होता ऑलरेडी, माझी सेव्हिंग होती, माझी म्युच्युअल फंड होती, इक्विटीमध्ये माझे पैसे होते, माझ्याकडे भरपूर व्यवस्थितशीर होतं. ठीक आहे, पण कधी कधी वेळ येते की थोडंसं गरज पडते पैशाची. म्हणजे तू जे उतरला ते प्रॉपर प्लॅनिंग करून. तर एक गोष्ट मला माहिती होती की माझी वाईफ जी आहे ती जॉब करते आणि ती मला बोलली होती की तू खेळ, बरोबर, तू कर. ठीक आहे, त्यामुळे मला ती भीती नव्हती. आणि मला हे माहिती होतं की मला घरी पैसे मागायची वेळ नाही पडणार. ओके, आणि ती मला अजून तरी कधीच पडली आणि व्यवस्थित आहे म्हणजे असं. ओके, ग्रेट. चेतन, मॅक्झिमम तुझे जे काही व्हिडिओज आहेत, जे पॉडकास्ट आहेत, ओके, मी आता तुझं जे काही चॅनल आहे ते गो थ्रू केलं आणि मी जे व्हिडिओज बघतो खूप छान असतात व्हिडिओज. ओके, मी त्याचे जे काही URLs आहे वगैरे सगळं चॅनलचं सगळं डिस्क्रिप्शनमध्ये येणंच. बरं, त्यावरती आपण यूट्यूबवरती येऊ. यूट्यूबवरती मॅक्झिमम किती व्ह्यूज आले आतापर्यंत? हे बघ, शॉर्ट्स वगैरेचा विचार केला ना तर इंस्टाग्राम आणि युट्यूब दोन्हीकडे आपण 4-5 मिलियन पर्यंत पोहोचलोय शॉर्ट्सला. ठीक आहे, पण व्हिडिओचा विचार केला तर आतापर्यंत 4.5 लाख 5 लाखापर्यंत एक व्हिडिओ गेलाय आपला. अरे वा, बरोबर. युट्यूबवरती अर्निंग कशी होते? हे बघ, युट्यूबची अर्निंग कशी होते तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की युट्यूबची जी अर्निंग आहे ना, इट्स डिपेंड ऑन द व्ह्यूज. भरपूर लोक मला विचारतात की युट्यूबची अर्निंग तू कशी करतो, काय होते. सबस्क्रायबर आता तुझे 45-46 हजार झाले तर मग तुझी युट्यूबची अर्निंग पण तेवढीच आहे का? तसं नाही आहे. युट्यूबची अर्निंग होते तुमच्या व्ह्यूजवर. ऑल्सो आता मी हेही सांगतो की जर तुमच्या व्हिडिओला 4.5 लाख व्ह्यू आले तर सगळ्यात जास्त कमवून देणारा व्हिडिओ तो नाही आहे. ओके, हे पण लक्षात ठेवा. व्ह्यूजला जेव्हा आपण म्हणतो ना, आम्ही समजतो की मॅक्झिमम व्ह्यूज मॅक्झिमम अर्निंग. नाही, असं नाही आहे. इट टोटली डिपेंड्स ऑन द निश ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हिडिओ. ठीक आहे, तू कोणत्या निशमध्ये व्हिडिओ बनवतोय त्या निशवर ते डिपेंड करतं. मी ते पण सांगतो, जर तू फायनान्सवर व्हिडिओ करतोय तर तुला सगळ्यात जास्त पैसे मिळतील. त्याच्यानंतर लाईव्ह जर करतोय ना, लाईव्हला पण खूप चांगले पैसे. ठीक आहे, तर फायनान्स एक झालं, त्याच्यानंतर इन्शुरन्स, LIC या गोष्टींवर पैसे जास्त आहे. एंटरटेनमेंट निशमध्ये पैसे कमी आहे पण व्ह्यूज जास्त मिळतात तुला. तर म्हणजे ज्यांना पण युट्यूब करायचं आहे ना, की मी असं सजेस्ट करतो की थोडे मोठे व्हिडिओ बनवा आणि त्याच्यासोबत निश अशी निवडा की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं हे होतं. ग्रेट. माझा हा एक क्वेश्चन होता की जे IT मध्ये जे जॉब करता, ओके, आता जसं की तुझं उलट झालं आहे की तू IT मधून दुसरीकडे गेला, पण जे मी पण IT मध्येच जॉब करतो. IT मध्ये जे लोक जॉबला आहेत त्यांनासाठी जर समजा काही युट्यूबवरती चॅनल करायचं असेल किंवा स्टार्टिंग करायचं असेल तर त्यांनी साईड बिझनेस म्हणून केलं पाहिजे की त्यांची आवड म्हणून केलं पाहिजे की त्यांना काय ओपिनियन देशील तू? मला सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगायची आहे की युट्यूब तुम्ही स्टार्टिंगला फुल टाइम बिझनेस म्हणून करू शकत नाही. मी 100% सांगतो. पहिले 6 महिने तर
0 रुपये येतील अनलेस अँड अंटिल तुमच्याकडे हॅक नाही आहे. हॅक म्हणायचं म्हणजे की काय चालणार आहे आणि काय नाही हे जर तुम्हाला माहीत नाही ना तर तुमचा व्हिडिओ नाही चालणार आणि तुमची अर्निंग ठप्प होऊन जाईल. तर जॉब करता करता तुम्ही स्टार्टिंगला यूट्यूब करा. जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल खूप लोक खुश होता की मॉनिटाईज झालं चॅनल माझ्याकडे ते ॲडसेन्सचं आलं लोक पिन टाकता की आता तर पैसाच पैसा असं नाही आहे. युट्यूबला तुमच्या चॅनलला अल्गोरिदम मध्ये येण्यासाठी खूप वेळ लागतो. बरोबर ठीक आहे. ते एकदा अल्गोरिदम मध्ये आल्यानंतर पण त्याला तुम्हाला कंटिन्यू मेहनत करावी लागते. तर तुझ्या आयटीचं बोलला की आयटीच्या मुलांनी तर तुम्ही जे शिकताय ना तुम्ही त्याच्यावरच व्हिडिओ करा. बरोबर. जे जर तू आता जावामध्ये काम करतोय तर तू जावाची व्हिडिओ कर. तू जर टेस्टिंग मध्ये काम करतोय तर तू टेस्टिंग मध्ये कर. युट्यूबमध्ये पैसा कुठे माहिती का? युट्यूबमध्ये पैसा ॲडसेन्सवरच आहे असं नाहीये. युट्यूबमध्ये पैसा आहे की जेव्हा आता तू पॉडकास्ट करतोय समोर माझ्यासोबत बरोबर तर चल ठीक आहे आज माझे सबस्क्रायबर जास्त आहे म्हणून आपण नॉर्मली बार्टरमध्ये पॉडकास्ट करेक्ट. पण जर तुझे उद्या उठून समजा 1 लाख सबस्क्रायबर झाले तर तू आयटीच्याच कोणत्या तरी एखाद्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट इन्स्टिट्यूट वाल्याला तुझ्या चॅनलवर बोलवू शकतो आणि त्याचा पॉडकास्ट घेऊ शकतो. ही विल पे फॉर इट. ओके. करेक्ट करेक्ट. इथे एक बिझनेस झाला. युट्यूबला आहे ना तुम्ही ॲज अ फक्त ॲडसेन्सचा पैसा म्हणून नका बघू. युट्यूबमध्ये जेव्हा तुम्ही तुमचं चॅनल स्टार्ट कराल तर त्याच्या मागे कोणता तरी बिझनेस आज निघू शकतो याचा विचार करूनच तुम्ही चॅनल चालू करा. म्हणून मी म्हणतो की तुमच्या आवडीचाच टॉपिक असला पाहिजे, निश असली पाहिजे आणि मल्टिपल आहे रे. म्हणजे पॉडकास्ट आहे आयटीतलं, त्याच्यानंतर जॉब कोणत्या क्षेत्रात तुम्हाला मिळू शकतो या गोष्टी आहेत. युट्यूबचा विषय निघालाच आहे. सो मी काय करतो की मी तुझे पॉडकास्ट बघतो. सो आणि आधीचे पण काही व्हिडिओज बघितले. त्या व्हिडिओजमध्ये काही कमेंट्स वगैरे होत्या रिजन विषयी वगैरे वगैरे. तर ह्या कमेंट्सचं काय आहे म्हणजे हे बघ काय होतं की कधी खूप काही बोललेलं आहे लोकांनी शिव्या दिल्या होत्या काही लोक शिव्या पण दिल्या बरोबर. काही पीसफुल कम्युनिटीच्या काही पीसफुल कम्युनिटीच्या लोकांनी शिव्या टाकल्या होत्या खाली. हे बघ कसं असतं की आता एक प्राऊडली सांगतो मी हिंदू आहे. बरोबर बरोबर. मी हिंदू आहे. मी गर्वाने सांगतो. ओके. एक पिक्चर आला होता काश्मीर फाईल्स. बरोबर. ठीक आहे. तो पिक्चर आला तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवले की बरोबर पिक्चर बनवलाय असं तसं. तर काही पीसफुल कम्युनिटीच्या लोकांनी खाली कमेंट टाकल्या की तुम ऐसा कैसे बोल सकते हो, 2-3 शिव्या दिल्या. तर हे बघ कशी गोष्ट आहे की मी हिंदू आहे याचा मला गर्व आहे पण मी कोणत्या दुसऱ्या धर्माचं याच्यात कधीच कोणत्या दुसऱ्या धर्माचा आपण डिसरिस्पेक्ट नाही करत. ठीक आहे. मी इथं हे ॲक्च्युली प्रॉपरली सांगतो की माझ्यासोबत काम करणारे काही जे एडिटर 1-2 एडिटर जे होते ते मुस्लिम होते. ठीक आहे. कंटेंट रायटर काही होत्या माझ्याकडे मुली त्या मुस्लिम होत्या. असं नाहीये की त्यांचा धर्म तो आहे म्हणून आपण त्यांच्या विरोधात आहे. बरोबर. काही लोक असतात जे कोणत्याही धर्मात आहे पण मला माझ्या धर्माचा गर्व आहे आणि माझ्या धर्मावर जर अन्याय होतोय आणि एखादा पिक्चर जर ते दाखवतोय ना तर आय विल क्रिएट अ व्हिडिओ ऑन दिस. म्हणजे ते आज राहू दे उद्या राहू दे आणि शिवाय उद्या काही करू दे मी तेच व्हिडिओ चे क्रॉप केलं त्याच्यावर परत व्हिडिओ बनवले. नितेश राणे त्यांना टॅग केलं. त्या पोरांनी नंतर त्यांचे अकाउंट ब्लॉक करावे लागले त्यांना. ओके. हे जे कमेंट्सचा विषय निघाला काही अशा काही कमेंट्स निगेटिव्ह कमेंट्स आल्या तर काही आपल्या विचारांवरती किंवा काही व्हिडिओजवरती काय फरक पडतो? नाही उलट जितक्या जास्त कमेंट येतील तेवढा जास्त व्हिडिओ व्हायरल जातो. नाही निगेटिव्ह कमेंट्स विषय बोलतोय. नाही निगेटिव्ह हे बघ अल्गोरिदम कसा वर्क करतो. जितके लाईक तुला येतील जितके कमेंट्स तुझ्या व्हिडिओ खाली येतील तितकं जास्त आहे तुझ्या व्हिडिओसाठी तितकं निगेटिव्ह असो चांगलं असू दे. पण जरा सगळ्याच कमेंट निगेटिव्ह आहे तर मग ते जरा रिस्की आहे. आता खूपच युट्यूब चालू झालंय आणि मेन म्हणजे काय आता तू पण आलाय युट्यूब मध्ये. ऍक्च्युअली म्हणजे मी नवीन आहे बरोबर. अजून काय मॉनिटाईज वगैरे नाही. तू मला किंवा जे काही नवीन युट्यूबर्स आहेत त्यांना काय टिप्स देशील किंवा काय तुझं सजेशन देशील की जे की युट्यूब चाललं पाहिजे आणि त्यामध्ये करिअर केलं पाहिजे? युट्यूबमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं आहे तर युट्यूबला ॲज अ बिझनेस घ्या तुम्ही. ठीक आहे. एक प्रॉपर जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवता किंवा हे करतात जेव्हा एखादा व्हिडिओ तुम्ही करताय तर नीट बनवा. स्क्रिप्ट रेडी करा आणि व्यवस्थिशीर व्हिडिओ बनवा. तुम्ही कंपनीत काम करता तर तुम्ही किती प्रॉपर तुमची स्क्रम मिटिंग होते त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही काम करतात त्याचे तुमच्या मिटिंग्स होत असतात मध्ये मध्ये. तर तुम्ही युट्यूबला जर तसं घेतलं ना तुम्ही तुमच्या जॉबपेक्षा 4 पट जास्त पैसा कमवू शकता. एकदम सिम्पल वे मध्ये सांगतो मी इझिली कमवू शकतात. ठीक आहे. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट युट्यूबला काय आवडतं माहिती का? युट्यूबला आवडतं की तुम्ही त्यांचे एम्प्लॉईज बनले पाहिजे. ठीक आहे. युट्यूबला हे आवडतं की तुम्ही जर रोज व्हिडिओ टाकला समजा तुम्ही एकाच टाइमला रोज व्हिडिओ टाकताय आणि तुमची क्वालिटी पण चांगली आहे टायमिंग पण थोडा सेम ठेवताय की 9 मिनिटाचा 8 मिनिटाचा असा व्हिडिओ तुम्ही 6 महिन्यात ग्रो कराल युट्यूबला. कंटेंटमध्ये पण थोडासा दम पाहिजेच असं नाही की कोणता पण व्हिडिओ चालला जाईल. बरोबर. तर ते पण आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट ऍक्च्युली कंटेंटच आहे. किती चांगलं कंटेंट देताय तुम्ही किती युनिक कंटेंट देताय. जितकं युनिक कंटेंट तुम्ही द्याल ना तितकं जास्त युट्यूबला चांगलं आहे. तर या काही गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे.
फ्रिक्वेन्सी चुकू देऊ नका. जर तुम्ही आठवड्याला 2 व्हिडिओ टाकताय तर तुम्ही 2च व्हिडिओ टाका. तुम्ही 4 टाकताय तर 4च टाका. या गोष्टींवर फोकस करा. युट्यूबमध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे 100%. ग्रेट. असं कधी वाटतंय की यार आपण जॉब करत होतो 3.5 वर्ष, आपल्याला एक पर मंथली डेली म्हणजे जे आपण कसं असतं की जे जॉब करतात त्यांना 1 ते 5 मध्ये सॅलरी भेटते, आणि ते सोडून एवढे सगळे बिझनेस, ओके, एवढं सगळं हेक्टिक शेड्यूल, एवढं सगळं म्हणजे आता फिरणं, ट्रॅव्हलिंग आलं, सगळं हे आलं, लेट नाईट बसून एडिटिंग वगैरे पण करायला लागत असं वगैरे, असं वाटतं कधी की हे सगळं सोडून जॉबच करायला पाहिजे? मी खरं सांगू का, मला आहे ना कधीच आवडत नाही की मी जॉब करायला पाहिजे, आणि मला ते डोक्यात विचार पण आलेला आवडत नाही की मी केलं, कारण मी खूप क्लिअर आहे की मला करायचं तर बिझनेसच करायचा आहे. मी फेल होईल, मी 4 वेळा फेल होईल किंवा काही होईल, म्हणजे मी झालो, पण असं नाही की सुरुवात केली मग मी जॉब सोडल्यानंतर सगळ्या वेबसाईट चालल्या, असं नाही होत. मल्टिपल वेबसाईटवर काम करतो मी. माझ्या आता 7 ते 8 वेबसाईट ज्याच्यावर मी काम करतो, माझं अर्निंग चालू आहे. मी विकल्या पण मी भरपूर सारे, पण असाही 1-2 महिने येतात जेव्हा आपल्याला आपलं अर्निंग कमी होतं, पण मी त्या पिरियडमध्ये माझ्या डोक्यातच विचार आला नाही की मी परत जॉब केला पाहिजे. ठीक आहे, तर हा विचार नाही आलाय मला कधी की जॉब केला पाहिजे, पण उलट अशा वेळेस आहे ना मला सोल्युशन्स मिळाले की मी काय वेगळं करू शकतो. ठीक आहे, मी अजून काय चांगलं करू शकतो, मी याच्यात काय इम्प्रूव्ह करू शकतो. मी नेहमी तसाच पॉझिटिव्हच विचार करतो, मी कधीच जॉबचा विचार करत नाही. आणि दुसरी गोष्ट जी होते की हेक्टिकचं तू बोलला, तर युट्यूबमध्ये काय होतं की मी आतापर्यंत काय करायचो, माझा युट्यूब ग्रो काय होतंय माहिती का, मी आतापर्यंत काय करायचो की मी स्वतःच सगळं करायचो. मला असं वाटायचं की मी इकडचा पैसा जो कमवतोय बिझनेसचा तो मी युट्यूबमध्ये नको टाकायला. तसं करून अर्थ नाही आहे. तुम्हाला एडिटर ठेवावंच लागेल, तुम्हाला व्हिडिओग्राफर ठेवावंच लागेल, तर तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागेल या गोष्टींमध्ये. सुरुवातीलाच नका करू. मी भरपूर कमवलं युट्यूबमधून, पण चांगलं अर्निंग झालंय माझं आणि होतं पण, तर मी तोच पैसा याच्यात टाकलाय आता. पण जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं ना, एडिटर ठेवला प्रॉपर हुशार चांगला, तर बेटर. ओके, ऑलमोस्ट चेतननी खूप म्हणजे सगळ्याच टॉपिकवर कव्हर केलं. म्हणजे ऍज अ फ्रेशर कोण युट्यूबर असेल तर त्यावरती पण आहे, जॉबचं पण आहे, बिझनेसचं पण आहे. खूप छान. सो ऍज अ युट्यूबर किंवा ऍज अ तू आता युट्यूबर म्हणूनच मी तुला बघतो, सो काय तुझं फ्युचर कसं असणार आहे? हे बघ, मला ना युट्यूब तर आता सोडायचं नाही आहे, कारण मी युट्यूबमध्ये पण खूप इन्व्हेस्टमेंट केली आहे. 2 कॅमेरे, त्याच्यानंतर माईक, माझा एक 35,000चा माईक आहे. ठीक आहे, तर या तर नॉर्मल गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आपण आपलं कुठे ट्रॅव्हलिंग करतो वगैरे, ठीक आहे, एक्सपेन्सेस आर फ्रॉम द क्लायंट्स वगैरे, त्या गोष्टी ठीक आहे, बट टाइम इन्व्हेस्ट होतो आपला, या सगळ्या गोष्टी होतो. तर आता इतकं गेल्यावर युट्यूब सोडून देणं हे मला ऑप्शन नाही वाटत. युट्यूब तर मला करायचं आहे, बट माझं जे मेन अर्निंग सोर्सेस आहे, जसं ब्लॉगिंग मी तुला बोललो, किंवा कॅम्पेन्स बोललो, पॉलिटिकल कॅम्पेन, तर जे माझे मेंटॉर आहे प्रतीक पाटील, तर या गोष्टी मिळून भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या. अजून काही प्रोजेक्ट्स असे की ज्यांच्यावर काम चाललंय की जे अजून आम्हाला चांगलं करायचंय. युट्यूबला मी सोडणार नाही आता. पुढचे 5 वर्ष तरी मला युट्यूब करायचंय. कुठे घेऊन जाईल ते घेऊन जाईल, नाही चाललं चांगली क्वालिटी देण्याचं काम करायचंय आपल्याला, की चांगले टॉपिक्स आणायचे नवीन. आता फायनान्स, ॲस्ट्रोवर करतो, क्राईम वगैरेवर पण करायचे. या गोष्टी आहे. आणि इन फ्युचर मोस्टली माझे वडील सिव्हिल इंजिनियर आहे, तर मला कन्स्ट्रक्शनच्याच याच्यात घुसायचं आहे, लँड्स वगैरे त्याच गोष्टींमध्ये. मला कन्स्ट्रक्शन जास्त आवडतीचा बिझनेस आहे माझा, आणि फूडमध्ये जर काही करतात, बस या 2च. म्हणजे ऑलरेडी तू आधीच खूप तुझी लिस्ट सांगितली होती, त्याच्यामध्ये अजून तू 2 आहेस. म्हणजे तुझं जे काही गोल आहे किंवा तुझं जे काही सेट आहे ते एकदम क्लिअर आहे. तो नाईस, मला ते सगळ्यात जास्त आवडलं. आणि ऑलमोस्ट चैतन्य व्यवस्थित सगळे म्हणजे क्वेश्चन प्रॉपर सगळ्यांना व्यवस्थित गाईड केलं. सो खरंच चेतन, थँक्यू तू बोलवला मला. ऍक्च्युली की माझा पहिला पॉडकास्ट होता, आणि मी नव्हतो देणार, कारण मी बोललो होतो त्याला की म्हटलं यार 1 लाख उद्या मध्ये देतो, पण तो बोलला की नाही रे तू दे. मित्र होता माझा म्हणून मी त्याला दिला. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जर आमचा पॉडकास्ट आवडला असेल तर तुम्ही कमेंट करा, आम्ही परत एक वेगळ्या टॉपिकवर पॉडकास्ट करू. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की माझ्या मित्राचं नवीन चॅनल आहे, त्याच्या आता 1000 होतीलच, पण तुम्ही ते लवकर सबस्क्राईब करा. बँटर विथ चेतनचे जे पण सबस्क्रायबर बघताय त्यांनी पण चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. थँक्यू चेतन, थँक्यू. सो थँक्स फॉर वॉचिंग.